निवडणुकीदरम्यान वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनला सध्या देशभरात विरोध चालू आहे। यासाठी विविध संघटना रस्त्यावर उतरल्या असून सरकार विरोधात आंदोलन करीत आहेत। ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे। ईव्हीएम हटाव देश को बचाओ अशा घोषणा देत आंदोलकांनी भाजपा सरकारला घेरले असल्याचे चित्र दिसत आहे। कर्जत तालुक्यातील नेरळ शहरात दिनांक 9 मार्च रोजी आझाद समाज पार्टीकडून विरोध दर्शवण्यात आला। या आंदोलनात भीम आर्मी आणि विविध राजकीय संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या। नेरळ मुख्य बाजारपेठेत नेरळ रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरात आंदोलकांनी घोषणा देत परिसर दणाणून काढला। यामध्ये लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक, तरुण व महिला वर्ग मोठ्या संख्येने सामील झाले होते। ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील एका दलित तरुणाचे क्षुल्लक वादावरून केलेली मारहाण आणि त्या वादावरून झालेला त्याचा मृत्यू याबाबत आझाद समाज पार्टीकडून निषेध व्यक्त करण्यात आला। मृत संकेत भोसले या तरुणास न्याय मिळावा यासाठी पोलीस प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आले। या आंदोलनात आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ता व उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुमित साबळे व भीम आर्मी स्टुडंट फेडरेशन तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट सम्यक सदावर्ते, आझाद समाज पार्टी शहर अध्यक्ष स्वप्नील सदावर्ते, नेरळ प्रभारी अशोक जाधव, आझाद समाज पार्टी तालुका उपाध्यक्ष तौसिफ मुल्ला, अलकाश भाई मुल्ला, मिलिंद कीर्ते, अल्पसंख्याक नेरळ अध्यक्ष जाकीर खान, नेरळ संघटक रहूब पटेल, इम्रान अत्तार, युवा अध्यक्ष भूषण गवळे, भीम आर्मी अध्यक्ष अनिकेत भाई जाधव, भीम आर्मी स्टुडंट फेडरेशन नेरळ शहर अध्यक्ष आकाश गवळे, ममदापूर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण गायकवाड, ममदापूर अध्यक्ष रुपेश गायकवाड, योगेश गायकवाड, सम्राट नगर अध्यक्ष अमर सदावर्ते, प्रभारी विजय जाधव, उपाध्यक्ष राज जाधव, ऋषिकेश सदावर्ते, प्रशांत वझरकर, प्रज्वल बनसोडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। संकेत भोसलेच्या आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। संकेत भोसलेच्या आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। आज आझाद समाज पार्टी, भीम आर्मी आणि भीम आर्मी स्टुडंट फेडरेशन यांच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर आपण छोट्या छोट्या गावांमध्ये आज हा कार्यक्रम घेण्यात येत आहे। ईव्हीएम बंद करा आणि संकेत भोसलेला न्याय मिळाला पाहिजे। प्रत्येक वेळेस वरून त्या साईडला प्रत्येक वेळेस आपण बघत असतो की आमच्यावर कुठेतरी अन्याय झाला की आम्ही रस्त्यावर येतो, आमच्यावर कुठेतरी बलात्कार झाला की आम्ही रस्त्यावर येतो, आसिफाचा मोर्चा असेल तर आम्ही रस्त्यावर यायचं, CNRCचा मोर्चा असेल आम्ही रस्त्यावर यायचं। आणि जेव्हा ईव्हीएमचा मोर्चा काढायची वेळ आली तर आज आमचे बांधव सगळे घरी झोपलेले आहेत, ज्याला त्याला कामाची पडलेली आहे। पण ज्या वेळेस लक्षात ठेवा, मग मुस्लिम बांधव असेल, ओबीसी बांधव असेल, बौद्ध बांधव असेल, तुमचं जेव्हा काम बंद होईल आणि या संविधानाने दिलेले अधिकार तुमच्या जातील त्यावेळेस तुम्हाला हे सगळं कळेल की ही पोरं काय करत होती, ही माणसं काय करत होती। आज आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून असो किंवा इतर संघटनेच्या माध्यमातून असो, आज ईव्हीएम बंद करण्याची आवश्यकता भासलेली आहे। सुप्रीम कोर्टाने म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा या गोष्टी टाकलेल्या आहेत। तर सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं की ईव्हीएम हे चांगल्या पद्धतीने निवडणूक घेतात। अरे पण बॅलेट पेपरवर निवडणूक घेत असताना आम्हाला दिसत होतं की आमचं मत हे आम्ही फलाण्या नेत्याला दिलेलं आहे, फलाण्या पार्टीला दिलेलं आहे। पण आज ईव्हीएमच्या माध्यमातून जेव्हा आम्ही वोटिंग करतो तर आम्ही आमच्या प्रतिनिधीला वोट करतो, तर आमच्या प्रतिनिधीला वोट भेटतं का नाही हे आम्हाला कळत नाही। आणि मग नंतर आपल्याला काय सांगितलं येतं की व्हीव्हीपॅट मशीन आणलेली आहे। मग ही व्हीव्हीपॅट मशीन काय आहे, तर ह्या व्हीव्हीपॅट मशीन मधून भाई जरा 2 मिनिटं तिकडे बोल, व्हीव्हीपॅट मशीन मधून आम्हाला एक येणारी स्लिप असेल तर ती स्लिप त्या व्हीव्हीपॅट मशीन मध्ये टाकली जाते। पण ती मशीन मध्ये टाकलेली व्हीव्हीपॅट जी आहे स्लिप, ती वोटिंग आपण त्यालाच केलेली आहे याचा पण पुरावा नसतो। मग जर तुम्ही एखादा उमेदवार निवडून आल्यानंतर दुसऱ्या उमेदवारांनी जर आक्षेप घेतला आणि आक्षेप घेऊन सांगितलं की आम्हाला हे मान्य नाही आणि त्या निवडणूक अधिकाऱ्याला सांगितलं की मोजणी करा, तर व्हीव्हीपॅटच्या स्लिप मोजणी होतात, मग त्या मोजणी परत करावी लागते। मग त्यापेक्षा बॅलेटवर आपण आपल्या बॅलेट पेपरवर जे केलेलं मतदान आहे ते जर मोजणी केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला कमी वेळ जाऊ शकतो आणि आपण जे मतदान केलेलं आहे ते आमच्याच
पक्षाच्या माणसाला, आमच्या विचाराच्या माणसाला, आमच्या माणसाला आम्ही केलेलं आहे हे आम्हाला खात्री पटते. पण मोदी सरकार आल्यापासून असू द्या किंवा काँग्रेसचं सरकार असू द्या, आजपर्यंत आमचं मतदान आम्हाला पडतं याची शाश्वती नाहीये. मग खऱ्या अर्थानं आज मुस्लिम वर्ग इथं मोठ्या प्रमाणात आहे. मला ना शोकांतिका वाटते, लाज वाटते त्यांची की ते घरात बसले. सगळ्यात पहिला वार मुस्लिम समाजावर आहे, सगळ्यात पहिला वार मुस्लिम समाजावर आहे. आणि आमचे मुस्लिम बांधव घरामध्ये झोपलेत, मटण खातात, चिकन खातात आणि बोलतात आज आमचा वार रविवार आहे, आम्हाला काम धंद्याशिवाय वेळ नाही. आणि आमचे नेते तर एवढे बदमाश आहेत की आम्ही तुमचं काम करतो, पण करतो तर कुठं करतो? रस्त्यावर करत नाही, आम्ही घरात करतो. वोटिंगला तिकीट आमची पाहिजे, तुम्हाला निवडणुकीला वोटिंगची तिकीट पाहिजे. अरे तू तुमच्या जिंदागानीवर तुम्ही जर एवढ्या स्वतःच्या कच्च्या बच्चांच्या अधिकारासाठी येऊ शकत नाही तर तुमच्यासाठी आम्हाला लाज वाटते. आणि तुम्ही जरी रस्त्यावर नाही आले ना, आम्ही तुमच्यासाठी रस्त्यावर येतो. आम्हाला तुमच्या स्कूलची गरज नाहीये, तुम्ही रस्त्यावर आलं पाहिजे याची गरज नाही आम्हाला. मुस्लिम समाजाच्या माणसांना पर्टिक्युलर मी सांगतो, तुमची गरज नाही आम्हाला. तुम्ही नाही आले तरी आम्ही येतो इथं, तुम्ही नाही आले तरी तुमच्यासाठी लढणारे आम्ही आहोत. म्हणून बाबासाहेबांनी दिलेलं संविधान वाचवण्यासाठी आम्ही जीव घालू आमचा, पण आम्ही तुम्हाला अधिकार मिळवून देऊ. तुमच्यावर कुठली ऍक्शन होते तर पहिला आमच्या समाजातील माणसं रस्त्यावर येतात. SC ST OBC वर कुठेही काय झालं तर आपल्या आझाद समाज पार्टीचे किंवा आपल्या चळवळीतले आंबेडकरी चळवळीतली लोक रस्त्यावर येतात. पण आज संकेत भोसलेवर जेव्हा भिवंडीमध्ये मारण्यात येतं तर आपला मुस्लिम समाज झोपलेला आहे. तो आपला मुस्लिम समाज आनंदात आहे. आपला बौद्ध समाज रस्त्यावर येतो आणि आपल्या गाराने मांडतो. आम्हाला काही फरक पडत नाही मुस्लिम समाज आला किंवा नाही आला, किंवा बौद्ध समाज आला किंवा नाही आला. आम्हाला सक्षम आहोत. बाबासाहेबांच्या विचारधारा घेऊन आम्ही पुढे जाऊ आणि आयुष्यभर राहू. कोणाची गरज आम्हाला पडणार नाही. म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो, ये रुतबा हमको हमारे बाप ने दिया है, ये रुतबा हमको हमारे बाप ने दिया है. ये संविधान भी हमारे बाप ने दिया है. औरों को जो मिला है मुकद्दर से मिला है, हमको तो ये मुकद्दर भी इस संविधान से मिला है. म्हणून आम्हाला कोणाची गरज नाही, आम्हाला कोणाची धमकीची गरज नाही. आम्हाला फक्त आणि फक्त आंबेडकर चळवळीतल्या आणि विचारधारेच्या लोकांची गरज आहे. म्हणून संकेत भोसलेवर जर अन्याय झाला असेल तरी पण आम्हीच रस्त्यावर येणार आणि आम्ही लढू. आसिफावर जरी अन्याय अत्याचार झाला तरी आम्हीच रस्त्यावर येणार आणि आम्ही लढू. CA-NRCच्या वर जर मुस्लिम बांधवांना मारत असतील तरी सुद्धा आम्ही रस्त्यावर येऊ, आम्ही लढू. आम्हाला कोणाचीही गरज पडणार नाही. म्हणून आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून पूर्ण भारतभर, पूर्ण महाराष्ट्रामध्ये EVMच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येत आहे. हा फक्त एक छोटासा 100 लोकांचा निदर्शनाचा कार्यक्रम आहे. उद्यापासून आपल्या मुस्लिम बांधवांचे उपवास चालू होतात, पण उपवास संपल्यानंतर आपण एकदम मोठ्या प्रमाणात एक मोर्चा काढणार आहोत आणि आझाद समाज पार्टी, भीम आर्मी असेल, सर्व संघटनांना मिळून SC ST OBC, नुसतंच मुसलमान नाही, नुसतंच बौद्ध नाही, नुसतंच हिंदू नाही, तर SC ST OBC, मायनॉरिटी आणि आदिवासी असतील, सगळ्यांसाठी लढण्यासाठी आझाद समाज पार्टी आज आझाद समाज पार्टी नेरळ तो भीम आर्मी आणि भीम आर्मी स्टुडंट फेडरेशनच्या माध्यमातून आज आपण हा मोर्चा तो या ठिकाणी घेत आहोत. त्या मोर्चाचे प्रामुख्याने 2 कारण आहेत. त्यातलं सर्वात महत्वाचं कारण आहे EVM आणि दुसरं कारण आहे म्हणजे संकेत भोसलेची हत्या. तर या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येक नागरिकाला मी सांगू इच्छितो की तुम्हाला EVM म्हणजे काय माहित आहे का? तर EVM म्हणजे काय, जे दर 5 वर्षांनी इथल्या जातीवादी सत्तेचे दलाल भडवे जेव्हा तुमच्या दारात येऊन तुमच्याकडे मतदान मागतात आणि ते मतदान देण्यासाठी आपण ज्या मशीनवर वोट करतो, त्या मशीनवर आपण बटन दाबतो, त्या मशीनला बोलतात EVM. एक काळ होता की भारतामध्ये ही निवडणूक प्रक्रिया सर्वात श्रेष्ठ आणि चांगली मानली जायची. पण ही BJP सत्ता आल्यानंतर या EVMचा सुद्धा घोटाळा व्हायला लागला. EVMचा घोटाळा व्हायला लागला म्हणजे काय झालं,
की तुम्ही तुमच्या माणसाच्या समोर जरी बटन दाबलं तरी त्याचं वोट त्या कमळाबाईला जायचं आणि हा घोटाळा थांबवण्यासाठी आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. मला सांगताना अत्यंत दुःख होतं की ही ईव्हीएम फक्त आमच्या बापाची जहागीर नाहीये. किंवा तुम्ही जेव्हा मतदान करता, नेरळमध्ये जेव्हा ग्रामपंचायतीचं मतदान होतं तेव्हा फक्त याचा फायदा सम्राट नगरमधील लोकांना होत नाही, तर त्याचा फायदा सर्व नेरळला होतो. पण सांगायला मला अतिशय दुःख होतं की आज या ठिकाणी फक्त आणि फक्त सम्राट नगरचीच माणसं या ठिकाणी उपस्थित आहे. मग या नेरळची काळजी आणि संपूर्ण देशाची काळजी फक्त बाबासाहेब आंबेडकर मांडणाऱ्या माणसालाच आहे का, हा प्रश्न सगळ्यांना उपस्थित झाला पाहिजे. या ठिकाणी जो दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे संकेत भोसलेच्या हत्येचा. 21 वर्षाचा तरुण, त्याला भिवंडी मधल्या जातीवादी लोकांनी त्याला ठार मारलं. त्याचा गुन्हा काय, तर तो फक्त एक दलित वर्गातील होता म्हणून. मग जर या भारतामध्ये 75 वर्षांनंतर सुद्धा जर इथल्या दलित आणि वंचितांना त्यांचे हक्क अधिकार मिळत नसतील आणि ते हक्क अधिकार मिळवण्यासाठी जर बाबासाहेब आंबेडकर मानणाऱ्या प्रत्येक नागरिकाला जर अशा प्रकारे रस्त्यावर उतरावं लागत असेल तर हा एक दिवस नाही, आम्ही वर्षानुवर्षे रस्त्यावर उतरू आणि आमचे हक्क आणि अधिकार पुन्हा खेचून घेऊ. हे त्या जातीवादी आणि भडव्या सरकारला माझं सांगणं आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, कर्जत. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.